राजवीर जन ही संघटना संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सातत्याने धारणी तालुक्यातील जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे। याच परंपरेत धारणीतील मुस्लिम कब्रस्तानातील गंभीर समस्येवर त्वरित लक्ष देत संघटनेने ठोस पावले उचलली आहेत। मुस्लिम कब्रस्तान मृत व्यक्तीच्या दफनासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेच्या अगदी जवळ धोकादायक 20 डीपी ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आलेले आहे। या ट्रान्सफॉर्मरमुळे वारंवार शॉर्ट सर्किट होतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे या डीपीच्या आजूबाजूला लहान मुले खेळत असतात, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याशिवाय कब्रस्तान परिसरातील स्ट्रीम लाईट अनेक महिन्यापासून बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अंधारात या विषारी प्राण्यांचा साप बिच्छू धोक्याचा सामना करावा लागतो। या संदर्भात शेकडो नागरिकांनी राजवीर संघटनेचे धारणी तालुका शहर अध्यक्ष शौकतुल्लाह आणि शहर सचिव गफ्फार कुरेशी यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर राजवीर संघटनेच्या शिष्टमंडळाने तात्काळ MSCBचे अभियंता यांचा घेराव करून ही समस्या मांडली। संघटनेने मागणी केली की धोकादायक 20 डीपी ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी त्वरित हलवावा, कब्रस्तानातील बंद पडलेली स्ट्रीम लाईट तात्काळ सुरू करावी, अन्यथा राजवीर संघटना नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही दिला। या आंदोलनावेळी विद्युत अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की डीपी लवकरच योग्य ठिकाणी हलवण्यात येईल आणि स्ट्रीम लाईट सुरू करण्यात येईल। निवेदन देताना उपस्थित प्रमुख कार्यकर्ते व नागरिक गफ्फार कुरेशी, जफर कुरेशी, गुफरान भाई, रुमान भाई, अनवर भाई कुरेशी, जहीर कुरेशी, कल्लूभाई, बाबूभाई ड्रायव्हर, फेउल्ला हाफिज साहेब, रज्जू कुरेशी, खालिद ठेकेदार, छोटू भाई, समीर कुरेशी, अन्नू मेमन, अनीस मेमन, शफीन कुरेशी, सुलतान कुरेशी, खल्लिक हाजी, शाहरुख रझीक, जावेद मोहम्मद, अब्रार मोहम्मद अजान, साबिर बाबू व इतर शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। मैं राजवीर जन संगठना धारणी तालुका अध्यक्ष, आज हमने MSCB कार्यालय में ये निवेदन दिया है कि कब्रस्तान में जो डीपी लगी है, जिसके वजह से आने जाने वाले को तकलीफ हो रही है और यहाँ पर बच्चे भी खेल रहे हैं और यहाँ पर किसी का नुकसान होने का आने से, इस विषय में हमने MSCB कार्यालय में निवेदन दिया है कि जल्द से जल्द ये डीपी दूसरी जगह लगाया जाए और जो स्ट्रीट लाइट बंद है उसको तुरंत चालू किया जाए, ऐसी मांग की है। अगर ये काम नहीं किया गया तो राजवीर जन संगठना MSCB कार्यालय में आंदोलन करेंगी, इतना मेरा बोलना है। विदर्भ सिटी न्यूज धारणी।